आणि तुम्ही समोर पाहू शकता पानगेंडा आहे, पानगेंडा. गाईस तुम्हाला सांगतो, आता आम्हाला इकडे वाघ दिसलाय. वाघ म्हणजे एक बिबट्याचा पिल्लू आहे. लय भारी धबधबा आहे, तुम्हाला आता बघायला भेटेलच. आणि आता रस्ता हरवलो आम्ही. बघ वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही चाललोय कुठेतरी बाहेर फिरायला, कारण की मी आज आलोय माझ्या गावी म्हणजे महाड मध्ये. आणि मग मी माझ्या मित्राला म्हटलं की चल कुठेतरी जाऊ फिरायला. तर तो आता उठलाय 1 वाजता, जेवलो वगैरे आणि मस्त पैकी आता आम्ही फिरायला निघालोय. कुठं जायचंय माहित नाही, फक्त जायचं एवढं माहित आहे 100%. आणि फायनली मुहूर्त भेटलेला आहे आता फिरायला जायचं. भावा जरा गाडी हळू चालव, कारण की माझा मोबाईल लडपटतोय. आता पडलं ना तर डायरेक्ट. एक नंबर क्लायमेट आहे भाऊ, जास्त पाऊस नाही काय नाही, एकदम भारी आहे. तर असंच क्लायमेट पाहिजे फिरायला. पावसाच्या नावाने उन्हाळा चालू आहे आणि मे महिन्यात पाऊस पडला आणि आता पावसाच्या वेळी मे महिना चालू झालेला आहे. इंद्रदेवाने थोडं क्लायमेटच्या बाबतीत जरा थोडासा आहे. त्यामुळे समजून घ्या सगळ्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी पावसाच्या. तर फायनली अर्ध्या रस्त्यात पोहोचल्याच्या नंतर आमचं फिक्स झालेलं आहे कुठं जायचंय ते. तर आता आम्ही जाणार आहे शिवतरगडीला, आणि शिवतरगडीवरनं पण जाणार आहे वाघ जायला. तर आता आम्ही शिवतरगडीला गेल्याच्या नंतर काय आहे तिथे एक वॉटरफॉल आहे भारी. तू पण नशील गेला, पण तुला नेतो आज मी तिथे. आम्ही पण कधी वॉटरफॉलला गेलो नाही, तुला नेतो. येडा नाही एकदम. आता मी घरात निघालो हे सगळं घेऊन, मोबाईल वगैरे घेऊन, तेव्हा मम्मीला लगेच डाऊट आला की मी कुठेतरी जाणार आहे. तर मम्मी ह्याला बोलते की तुम्ही कुठं नदी बिदीवर जाऊ नका वगैरे, कुठं जाऊ नका. तर आम्ही सांगितलं की नाही जाणार आहे, पण आम्ही जाणार आहे. हे तुम्ही कोणाला सांगू नका. जेव्हा मम्मी हा ब्लॉग बघेल तेव्हा तिला कळेल, तोपर्यंत कोणी सांगू नका. 100%. काम 25. माहिती तुम्हाला सांगतो, लाईफ मध्ये आहे ना नुसतं फिरायला पाहिजे बस. मला असा जॉब पाहिजे ना की फक्त फिरायचे पैसे भेटले पाहिजेत बस. माझ्यासारखं हा, ह्याच्यासारखं फक्त फिरायचं, एन्जॉय करायचं, काम नाही करायचं, काय नाही करायचं, फक्त फिरायचं. आणि त्या कंपनीने फक्त फिरायचे पैसे दिले पाहिजे. संपला विषय. एकदम शॉर्ट लाईफ. आम्ही आता बारसगाव मधनं आता लेफ्ट मारलेला आहे शिवतरगडसाठी. आता शिवतरगडीला चाललेलो आहे. एक नंबर क्लायमेट आहे, एक नंबर बॉस, लय भारी सुंदर, अशक्य असं सुंदर माझं गाव कोकण, एक नंबर. धारा हो हैमान वारा हो बिजलीची. जरा समोरचा नजारा दाखव ना, जरा कॅमेरा बॅक कर. यस, पाहू शकता हा समोरचा नजारा. हा वादळ उतरले डोंगरांवर. एक नंबर. आता आपण जात आहोत त्या साईडला. खरंच खूप सुंदर अशी जागा आहे, खरंच खूप भारी वाटतंय. खूपच भारी. स्वर्ग स्वर्ग. आणि इकडे पाऊस पडलाय रे. आपल्या महाडमध्ये का नाही पाऊस पडत? महाडमध्ये पाऊस नाही, इथे पाऊस पडलाय. मे महिना चालू झालाय. एवढं सुंदर भारी क्लायमेट आणि एवढं सुंदर भारी निसर्ग. असं वाटतं इथून आता जाऊच नाही, बस फक्त आणि सोडून द्यायचे आता आम्हाला. कोकणातच बघायला भेटत ते, बाकी कुठल्याच ठिकाणी बघायला नाही भेटत. एवढं सुंदर भारी निसर्ग, म्हणजे जणू काही स्वर्गातच आपण आलेलो आहे. स्वर्गातच. स्वर्ग कसं असतं ते तर कधी पाहिलं नाही, पण हे स्वर्गच आहे. स्वर्गच आहे, खरं आहे. मागणं ब्लॉगर गेले, ब्लॉगर ते आम्हाला हात करायला लागले.
एक ब्लॉगर दुसऱ्या ब्लॉगरची इज्जत करतोय. 100% इज्जत द्या. इज्जत. आणि तुम्ही समोर पाहू शकता पानगेंडा आहे. पानगेंडा हा बघा पानगेंडा. गाईस तुम्हाला सांगतो आता आम्हाला इकडे वाघ दिसलाय. वाघ म्हणजे एक बिबट्याचा पिल्लू आहे. ते आता आम्ही बघायला चाललोय त्याच्या मागोमाग. का आकाश? 100%. मी तो दिसला तर मी नक्कीच तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवीन. पण आम्ही त्याच्या मागोमाग आता चाललेलो आहे. आम्हाला तो इकडंच येताना तो दिसलाय. तर आम्ही आता त्याच्या मागं चाललोय. तुम्हाला दाखवतो आम्ही आता कुठं चाललोय ते. 2 मिनिटं थांबा. पण बघा इकडेच तो आलाय. त्यासाठी आम्ही आता इकडे चाललोय त्याच्या मागं. बघू आपल्याला जर दिसला तर तुम्हाला कॅमेऱ्यात पण बघायला भेटेल लाईव्ह मध्ये. पिल्लू आहे, बिबट्याचा पिल्लू आहे. तर आपण बघू आता. मी कॅमेरा तसंच चालू ठेवतो मी. जर दिसला तर दिसला. वाटत नाही तो दिसेल आपल्याला कारण की खूप फास्ट पळालाय. नाही आपण आता ह्याच्या पुढे तर नाही जाऊ शकत. आपण इथंच थांबू. खूप जंगल आहे बघा इकडे. जंगल. आकाश शिंदे हा वाघ नाही. वाघाचा आहे. हा बिना शेपटीचा वाघ आहे. त्याला शेपटी पुढे आहे. ओसळत्या धारा बेभान वारा. अरे पुढे गाणं. तोबा थारा मूड खराब कर दिया. फायनली आम्ही शिवतरगडीला पोहोचलेलो आहे. खाली तिकडे शिवतरगडी आहे पण आम्ही तिकडे नाही चाललोय. आम्ही चाललोय शिवतरगडीच्या पण वरती. भाव कुठला तरी नवीन असा काहीतरी प्लेस दाखवणार आहे, जागा दाखवणार आहे. तिकडे आम्ही आज चाललोय. तर बघू आता काय एवढी भारी जागा आहे. चला तुम्हाला आता कळेलच. आणि फायनली आम्ही त्या वॉटरफॉलवर आलेलो आहे. त्या धबधब्यावर आलेलो आहे. लय भारी धबधबा आहे. तुम्हाला आता बघायला भेटेलच. खूप भारी आहे आणि पाण्याचा आवाज एवढा भारी येतोय. आकाश शिंदे थँक्यू सो मच ही जागा तुम्ही आम्हाला दाखवल्याबद्दल. बस काय भावा, माझ्या खूप प्लेस आहेत रे. आपण जाऊ ते सगळे प्लेस आपण कम्प्लीट करू. पण चिखल आहे. आज आकाशला मानलं. भावाने लय भारी जागा दाखवले. तुम्हाला त्या पाण्याचा आवाज येतच असेल. चला थोड्याच वेळात तुम्हाला पण बघायला भेटेल ती जागा. आणि डोळ्याने एवढं सुंदर दिसतंय ना. मोबाईल मध्ये दिसेल नाही दिसेल माहित नाही. तुम्हाला एक नजारा दाखवतो बघा. माझ्या मागे भाई साहब एकच नंबर. व्हिडिओ चालूच नव्हते आणि आता फायनली आत्ता चालू केली मी व्हिडिओ. म्हणजे कायच बोलाल. मगाचपासून मी जेवढी टाक ना किती रस्ता वाट बघू शकता. अच्छा आणि आता रस्ता हरवला. आम्ही रस्ता हरवला. दम लागलाय. हवायात होतं. नाही पडता पडता वाचलोय कारण की थांबा थांबा. घरी आहे. माझी चप्पल इथनं सरकली. नाही 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 ठीक आहे. एवढं काय. ठेव फोन ठेवा. तसं अशा वळणावर ना आम्ही जातोय. भाई माझं आज काही खरं नाही.
फायनली थोडंच जवळ आता जंगल में मंगल मच्छर चावून राहिलं. मॅन व्हॉइसेस वाईल्ड. आम्ही आता अशा ठिकाणी आलेलो आहे की तुम्ही बघू शकता इकडे भरपूर पाणीचा स्रोत वाढलेला आहे आणि तुम्ही खायला प्यायला काय काय नाही इथे. आणि आम्ही आता च्युइंगम खाऊन दिवस काढतोय. बरेच दिवस झाले आम्ही इकडे अडकलोय ह्या जंगलामध्ये. तुम्ही पाहू शकता हा अँटेलियनच्या अरे कहना क्या चाहते हो? जंगल आहे. ह्या जंगलात आम्ही अमेझॉनचा जंगल आहे आणि अमेझॉनच्या जंगलामध्ये आम्ही आता आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे आता एक वाघ गेला. तो हाच होता. जसं की मी मागाशी म्हटलं होतं बिना शेपटीचा वाघ मी घेऊन सोबत फिरतोय. भाव माझा वाघ आहे, वाघ समजलं. आणि इथनं आता आपल्याला सावकाश जावं लागणार आहे कारण की चप्पल स्लिप होते आणि चलो यस सावकाश जाऊ, काय रिस्क नाही. अशा ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा काळजीपूर्वक गेलं पाहिजे. आपल्याला अनुभवी जे लोक आहेत त्यांच्या सोबत आपल्याला ह्या अशा ठिकाणी गेलं पाहिजे. हा आकाश जो आहे तो खूप वेळा इथं येऊन गेलेला आहे त्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी माहित आहेत. कुठून जायचं, कसं जायचं, कशा प्रकारे जायचं. त्यामुळे आपण त्याच्यासोबत चाललेलो आहे. ठीक आहे. फक्त एवढंच की तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुमच्या चपला आणि बाकीच्या गोष्टी ह्या व्यवस्थित असल्या पाहिजेत. तुम्ही स्वतःची काळजी जेव्हा तुम्ही स्वतः घ्याल तेव्हा कुठलीच रिस्क नसणार आहे. ठीक आहे. चला तर मी आता इथनं खाली उतरतोय त्यामुळे मी तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो कारण की अविस्मरणीय असा क्षण आहे आणि खूप भारी आहे. चला गॉगल फायनली तुम्हाला दाखवतो. 1 2 3 हाच तो नजारा त्याच्यासाठी मध्ये वाटत असेल छोटा पण खरंच हा खूप मोठा आहे. त्याचं पूर्ण वरती बघावं लागतंय तेव्हा तो वॉटरफॉल दिसतोय. तुम्हाला दाखवतो. माझ्या कॅमेऱ्यात जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो. एवढे जे कष्ट करून आम्ही जे आलोय कसरत पडत धडपडत ते वरत आहे. फायनली फायनली आमचा एक स्पॉट झालेला आहे सक्सेसफुली. काही टेन्शन नाही. आणि आता आम्ही चाललोय दुसऱ्या स्पॉटवर. चलो. लय भारी होता नजारा, एक नंबर होता. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. तुम्ही कमेंटच करत नाही यार, काय फालतूगिरी आहे. फक्त बघता आणि सोडून देता. लाईक कमेंट प्लीज करा जेणेकरून मला त्या अशा भारी भारी स्पॉटवरती मी तुम्हाला घेऊन जात जाईन. तेवढंच मला थोडं एक काय बोलतात त्याला, काय बोलतात, एनर्जी येईल मला की तुम्ही जर मला चांगला भरभरून प्रतिसाद दिलात. सगळं कोणाच्या आयुष्यात नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल आहे. जो कंटिन्यू स्ट्रगल करून जो लास्ट मोमेंट पर्यंत पोचतो तर आपली ही तोच सक्सेसफुल होतो. तर मग चला आता आपण जाऊ दुसऱ्या स्पॉटवरती. चला निघू आता आपण. बाय. पोरं गेली आणि आता आपण आलो आहोत सेकंड स्पॉटला. तिकडे खालीच एक स्पॉट आहे. ऑलरेडी कोणतरी पोरं आलेले आहे तिकडे. ओके चालेल. तर चला आता आपण सेकंड स्पॉट. तो पण असा जायचा आहे जंगलात ना. जंगलात ना जायला जी मजा आहे ना, वा 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 वा, एक नंबर. चला मी तुम्हाला दाखवतो. हा पण स्पॉट तसाच आहे, जंगलात ना जायचंय. एकदम घसरटी वाट आहे. आपण सावकाश जाऊ, आपल्याला काय घाई नाही. आपल्याला काय कुठं तिकडे जाऊन काही झेंडा लावायचा नाही. त्यामुळे आपण स्लो 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 जाऊ. चला.
आकाश शिंदे व्हा पुढे. आणि फायनली आम्ही त्या स्पॉटवरती पोहोचलोय. माझ्या मागच तो स्पॉट आहे. ऑलरेडी तिकडे कोणतरी लोक आलेली आहेत, पोरं आहेत आणि अजून कोणतरी आहे. तर हा माझ्या मागं तो स्पॉट आहे. एक नंबर भाईसाब, खरंच भारी आहे प्लेस. सिनेमॅटिक शॉट. कसा जीव घालवते बघा बघा. आणि फायनली दोन्ही पण स्पॉट झालेले आहेत आमचे सक्सेसफुली. आणि आता आम्ही जाणार तिसऱ्या स्पॉटवरती. चलो. आणि तुम्हाला एक गंमत दाखवतो. भावाचे डोळे बघा. याला एखादा बेवडा माणूस परवडला. आता काय करू ना भाव, त्यामुळे डोळे एकदम लाल 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 झालेत. मस्ती ना अंगात, बाकी काय नाही. आयुष्यात मस्ती पाहिजे. हा. चलो आता तिसऱ्या स्पॉट वरती आपण आता जाणार आहोत आणि मजा करणार आहोत. आणि आपण आता तिसऱ्या स्पॉट वर गेलो असतो खाली. गरम गरम भजी खाणार आहोत. भजिया खाएंगे. भजिया खाएंगे हम आज. कैसा खाएंगे वा. और एंजॉय करेंगे. एंजॉय. चलो गाइस, फॉलो मी. काय तर तुम्ही मागं बघू शकता. मी ह्या ज्या ठिकाणावर आम्ही आता आलो ते शिवतरगळ. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, शिवतरगळ म्हणजे काय, जो असं एक मोठं डोंगर आहे आणि डोंगरामध्ये असं कोरलेलं आहे. म्हणजे आतमध्ये गुफा टाईप आहे. गुफा टाईप जसं की वाघाच्या सिंहाची जशी गुफा असते तशी गुफा टाईप आहे. मी कधी आलात शिवतरगळीला तर नक्की भेट द्या. खूप भारी आहे. आणि तिकडेचा एक वॉटरफॉल आहे, तो पण खूप मोठा वॉटरफॉल आहे. आणि तर तुम्ही कधी शिवतरगळीला आलात तर कॅश कॅरी करा, कारण की इकडे गुगल पे वगैरे काही चालत नाही, कारण की नेटवर्क नाही. त्यामुळे गुगल पेचा काही संबंधच येत नाही. त्यामुळे कॅश कॅरी करा आणि बस, बाकी एन्जॉय. तर आम्ही आता आलोय तिसऱ्या स्पॉट वरती, वाघजाई घाटात. वाघजाई घाटात आम्ही आता आलेलो आहोत. कसं वाटतंय भावा, आकाश भावा? नेहमीच 100%. आपला फेवरेट लोकेशन आहे. आणि आमच्या मागं बघा, हे जी ढगं काय दिसत आहेत, वा 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 वा. सगळे बोलतात. अरे काय सीन आलाय एक भाई साहब. आता आपण आलोय लास्ट स्पॉट वरती, वाघजाईला. वातावरण एकदम डेंजर झालंय. एकदम अशी ढग वगैरे. हा 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 हा. एक नंबर. आत्ता फक्त पाऊस नको यायला. आणि आता आम्ही इथं घेतलेली आहे भजी, गरम गरम भजी घेतलेली आहे. मस्त बसते. आता आम्ही इथे बसून निवांतपणे खाणार. बस एकदम निवांत. आणि हा कसा जीव घालवतोय बघा. म्हणजे हा गाडीवर पाडतोय, याला सांगा पेडा आहे हा. एक नंबर स्पॉट. वाघजाई. कुठे जाई वाघजाई? कारण तिकडे खूप आहेत वाघ. समजा ना गाडी कुठून येते. आणि आता आपल्याला असंच जंगलात फिरता फिरता आपल्याला कोण भेटलंय बघा, श्रीकांतजी गायकवाड. त्यांचा आमच्या ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत आहे.
बाप, हा जो नेचर आहे ना एक नंबर आहे, एक नंबर. म्हणजे एवढं जॉब वगैरे करतोय, या सगळ्या गोष्टी बंद आहे ना, एकदम डोकं एकदम असं फ्रस्ट्रेशन झालेलं आहे, जॉबचं प्रेशर वगैरे. पण या भावाने आज जो मला काय निसर्ग रम्य जे दृश्य दाखवलेत ना, आकाश शिंदे, आय लव्ह यू भावा. एक नंबर भाई साहेब. ब्लॉग मध्ये तर तुम्ही, ब्लॉग मध्ये पण तुम्ही व्ह्यू बघितलाच असेल, एक नंबर निवांत असं. आणि आता फायनली आपण घरी पोहोचलेलो आहे, बिल्डिंग खाली आहे. हा पंटर पण आपल्या इथंच राहतो, त्यामुळे काय टेन्शन नाही. आपल्या इथंच म्हणजे एकच आपलं बिल्डिंग आहे. हा, बिल्डिंग एकच आहे, घर समोर आहे, टेन्शनच नाही. इकडनं हाक मारली का तो बाहेर, तिकडनं हाक मारली का मी बाहेर, संपला विषय. तर आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. तर मला हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आपली एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.